प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रियांनो, आजच्या ह्या दिवसाबद्दल प्रभू चांगला आहे. तुम्ही जिथं कुठं आहात तुम्ही माझ्या मागं ही कबुली करू शकता. मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे. पुन्हा एकदा, मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे. प्रियांनो, ह्या जगतासाठी तुम्ही आणि मी मंडळी एक आशा आहे. ख्रिस्त आमच्यामध्ये गौरवाची आशा आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रियांनो आमच्या जीवनामध्ये आम्हाला लक्षात ठेवायची आहे की ज्या आशेमध्ये आम्हाला चालायचं आहे. प्रियांनो, जगामध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत आणि आव्हानात्मक गोष्टी घडत आहेत. ओके, पण मला एक गोष्ट सांगू द्या प्रियांनो, ह्या सर्व प्रसंगामध्ये गोष्टी होत असताना एक गोष्ट मात्र तुमचं आणि माझं अत्यंत महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे, आणि ती म्हणजे आमचं फोकस, आमचं लक्ष. प्रियांनो, हे जर लक्ष तुमचं प्रभूपासून परिस्थितीकडे जाईल तर प्रियांनो तुम्ही आणि मी कुठेही घसरून पडू शकू. आणि म्हणून आमचं जे फोकस आहे, आमचं जे लक्ष आहे, येशू ख्रिस्ताकडे असलं पाहिजे. जेव्हा पेत्राने पाण्यावर उडी मारली आणि तो पाण्यावर चालत होता, असं लिहिलेलं आहे, जेव्हा त्याने त्या वाऱ्याकडं पाहिलं तो भ्यायला. प्रियांनो, वारे येणार आहे, वारे वाहणार आहेत, पण तुमचं फोकस त्या प्रभूकडे असलं पाहिजे. जो कोणी त्याच्या येण्याची वाट पाहतो तो स्वतःला शुद्ध करतो जसा तो शुद्ध आहे. जो कोणी त्याच्या येण्याची वाट पाहतो. माझ्या भावानं बहिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अब्राहम, असं लिहिलेलं आहे अब्राहमाच्या बाबतीमध्ये. जर तुम्ही उत्पत्तीच्या 18व्या अध्यायामध्ये गेलात, तो माझा आजचा संदेश नाही आहे, पण तो तंबूच्या बाहेर दुपारच्या समयी दाराच्या जवळ बसला होता. कशासाठी बसतात तो दाराच्या जवळ? दाराच्या जवळ दरवेळेस बसतात ह्यासाठी की कोणाची तरी वाट पाहत आहोत. एक अभिवचन आहे प्रियांनो, पहा मी लवकर येतो. ते अभिवचन आहे, मी येईन, जिथं मी असावं तिथं तुम्ही माझ्याबरोबर असावं अशी माझी इच्छा आहे. जिथं मी आहे तिथं तुम्ही माझ्याबरोबर असावं अशी माझी इच्छा आहे. माझ्या भावना बहिणींनो, तो फक्त त्या लोकांसाठी येणार आहे जे वाट पाहत आहेत. अत्यंत म्हणजे त्यामध्ये काही हे नाही आहे. तो फक्त त्या लोकांसाठी येणार आहे जे त्याची वाट पाहत आहेत. जर तुम्ही तुमचं फोकस त्या प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा अधीन कुठेही केलं, जगातल्या प्रत्येक घटना आम्हाला त्या गोष्टी सांगतायत. मला माहीत नाही तुमचं लक्ष कुठं असतं, पण मी बऱ्याच वेळा इस्रायल राष्ट्रावर लक्ष ठेवत आहे. आजचा हा आठवडा भारत देशासाठी एक फार मोठं एक काहीतरी वर्षानुवर्ष ऐतिहासिक घटना घडल्या नाहीत अशा काही घटना भारत देशामध्ये घडणार आहे. प्रियांनो, अशीच एक घटना यरुशलेमामध्ये देखील आहे. ज्या ठिकाणी शलोमोनाचं मंदिर बांधायचं आहे त्या ठिकाणीच एक डोम आहे, त्या ठिकाणीच एक मस्जिद आहे, त्या ठिकाणीच माझ्या भावना बहिणींनो, फार लवकर जी ऐतिहासिक घटना कधी घडल्या नाहीत ह्या जगामध्ये, एक लक्षात ठेवा, वर्षानुवर्ष, हजारो वर्ष, कदाचित काही वर्षांपासून त्या घटना ह्या शतकामध्ये घडत आहेत. देवाचं अभिवचनातला प्रत्येक गोष्ट पूर्ण होत आहे. आणि म्हणून एका विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये इस्रायल राष्ट्राकडे लक्ष असायला पाहिजे. ते ह्यासाठी नाही की त्या प्रियांनो आमचं खरं लक्ष येशूकडे असलं पाहिजे, पण जेव्हा आम्ही इस्रायलकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला अंजिराच्या झाडाला पानं फुटू लागली म्हणजे तुम्ही ओळखता की तो समय आलेला आहे. आणि माझ्या भावना बहिणींनो, ही रियालिटी आहे. त्या ठिकाणी कोणीतरी असं सांगितलं, मंदिर बांधण्याची सर्व तयारी झालेली आहे, सर्व तयारी, एव्हरीथिंग इज प्रिपेअर्ड, ओनली अ डे विल कम. पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, तो जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आम्हाला आमच्या दिशेला, आमच्या जीवनाला मार्गदर्शन करण्यासाठी. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये माझ्या भावानं बहिणींनो, मला माहीत आहे बऱ्याचशा घटना घडत आहेत, बऱ्याचशा गोष्टी घडत आहे, उलथापालथ घडत आहे
आमच्या अवतीभोवती, पण तुमचं फोकस त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे असा, कारण पाण्यावर चालण्याची क्षमता, प्रभूवर चालण्याची क्षमता फक्त तोच तुम्हाला देणार आहे. काही होऊ द्या, कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं फोकस, आपलं लक्ष इकडं तिकडं जाऊ देऊ नका. त्याची वाट पाहणं ह्यासाठी आम्हाला पाचारण करण्यात आलेलं. प्रियांनो, जे त्याची वाट पाहतात त्यांना, लक्षात ठेवा, कधीच विसरू नका, हे मार्कआउट करा, जे त्याची वाट पाहतात त्यांना तो दुसऱ्याने परत दिसेल, पापातून मुक्त करण्यास नव्हे, तारणासाठी. पापातून मुक्त करण्यासाठी तो एकदा आला, तरी त्या वधस्तंभावर आपलं जीवन दिलं, त्याच्या रक्ताने त्याने आम्हा सर्वांची पापांची क्षमा केली. प्रेज द लॉर्ड, देवाच्या नावाला धन्यवाद. पण तेवढंच नव्हे, पण ज्यावेळी तो येणार आहे, परत आता येणार आहे, परत पापासनी वधस्तंभावर जाणार नाही आहे, तो आता फक्त येणार आहे त्याच्या प्रियांना, त्याच्या लोकांना, जे त्याची वाट पाहत आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठी येत आहे. आणि असं होऊ शकतं प्रियांनो, आम्ही जीवन जगत असताना आमचं लक्ष हे दुसऱ्या गोष्टीकडे वेधलं जाऊ शकतं. कदाचित आम्ही प्रभूपासून आमचं लक्ष ह्या जगातील गोष्टीकडे आकर्षलं जातं. अशा बऱ्याच काही गोष्टी आकर्षण करणारे ह्या जगामध्ये आहेत की जे तुम्हाला प्रभूपासून दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष वेधून नाही. माझ्यासाठी ते महत्त्वाचं आहे. प्रियांनो, एक लक्षात ठेवा की प्रभूचं आगमन हे ह्या जगातल्या कुठल्याही गोष्टीसाठी महत्त्वाचं आहे. जर तुम्ही म्हणत असाल की माझं लग्न नाही झालं आणि लग्नामधलं जो आनंद आहे त्यापेक्षाही अत्यंत मोठा आनंद प्रियानो प्रभू ज्यावेळेस येईल त्यावेळेस असणार आहे. की मोठं इट्स अ जॉय. ह्या जगाचा आनंद तो आहे. जॉय ऑफ द लॉर्ड. की सर्व लोकांचा आनंद असणार आहे. द सिटी ऑफ डेव्हिड. ती यरूशलेम नाही आहे, ती स्वर्गीय यरूशलेम आहे. प्रभू करो प्रियांनो, आणि तुम्ही आणि मी त्याकडे लक्ष लावूया, प्रभूच्या गोष्टींकडे लक्ष लावूया. लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट कोणी तुम्हाला काही सांगितलं तर भीती न बाळगता प्रभूकडं पाहणं, कारण भीती देवापासून नाही आहे, पण मात्र प्रियांनो चाणाक्ष राहायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये असताना सांगितलं की सांभाळा, तुम्हाला कोणी फसवू नये. होईल तर निवडलेले देखील फसवले जातील असं येशू बोलला. प्रियांनो, मी नाही, बायबलच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळेल. होईल तर निवडलेले, देर विल बी डिफरंट डॉक्ट्रिन्स, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण येईल, वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन येईल, वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातील, सांगितल्या जातील. आणि मग आम्ही असं, पण आम्हाला माहीत असलं पाहिजे इट इज रिटन. नाही, अशा प्रकारे, आणि ते सुद्धा योग्य आम्हाला माहीत असलं पाहिजे. अशाच प्रकारे हे देवाचं वचन आहे. माझ्या भावनो बहिणो, मागच्या काही दिवसांमध्ये मी देवाची ओळख ह्या विषयावर बोलत आहे, आणि माझा विश्वास आहे की आज देखील मी विचार करत होतो की ज्यावेळेस दावीद महाराजाने शलमोनाला सांगितलं, शलमोना तू आता राज्य करणार आहेस, आणि राज्य करण्या अगोदर सर्वात पहिली गोष्ट तुला त्या परमेश्वराची ओळख पाहिजे. म्हणजे तू विलिंग हार्टनी, आनंदी हृदयाने देवाची सेवा करशील. मला वाटतं हे पहिली इतिहासाचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आपण ते पाहिलेलं आहे. परत एकदा ते वचन वाचूया की पण आपण सुरुवातीला ते जात असताना आपण त्याबद्दल ते पाहणार आहोत. मागच्या काही दिवसांमध्ये मी ह्यावर बोललेलो आहे. जर तुम्ही मागचं उपदेश मिस केला असेल तर तुम्ही ते पाहू शकता, ते घ्या, ते वचन ऐका. फार महत्त्वाची वचन आहेत. पहिले इतिहासाचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि 9 वचन. हे माझ्या पुत्रा शल्मोना, तू आपल्या बापाच्या देवाला ओळख. तू आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर. परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या समजतात. प्रियांनो, आज मी तुम्हाला द विलिंग हार्ट हा जो मुद्दा आहे त्यावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. तू एका अशा अंतःकरणाने देवाची सेवा कर जी इच्छुक आहे. तू त्या पूर्ण अंतःकरणाने,
अ विलिंग हार्ट, आनंदाने. आणि मग मी विचार करत होतो, मागच्या वेळेस मी सांगितलं, विलिंग हार्ट म्हणजे स्वइच्छेने, आनंदाने. आणि मग आपण देण्याविषयी काही गोष्टी पाहिल्या की देताना संतोषाने देणारा देवाला आवडतो वगैरे वगैरे आपण गोष्टी पाहिल्या. पण परमेश्वराची सेवा, राजाला तो मार्गदर्शन करतो. तू राजपद घेणार आहेस आणि तुला त्या देवाची सेवा करायची आहे आणि तुला पहिली गोष्ट करायची आहे, त्यासाठी तू स्वइच्छेने राजपद करायला पाहिजेस. तू स्वइच्छेने राजा बनलं पाहिजे. माझ्या भावनो, आणि मग मी म्हटलं बायबलमधले काही लोक पाहूया ज्यांनी स्वइच्छेने अत्यंत त्रासातून, छळातून प्रभूची सेवा केली. म्हणजे त्या गोष्टीला त्यांना आनंद वाटला. आणि मी आज 3 लोक निवडलेले आहेत. मला माहिती आहे की बायबलमध्ये खूप असे लोक आहेत की त्यांनी स्वइच्छेने परमेश्वराची सेवा केली, परमेश्वराची आराधना केली, परमेश्वरासाठी आपलं जीवन दिलं. पण मी थोडंसं पावलाच्या, नव्या करारामध्ये पावलाच्या जीवनाकडे पाहत होतो आणि पावलाचं जीवन जे आम्हाला फार एक मोठं मार्गदर्शन आहे. फियांनो, त्याच्या जीवनामध्ये तो एक अत्यंत अद्भुत असा एक व्यक्तिमत्व आहे की ज्याने जवळपास नव्या करारातले 13 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याने स्वइच्छेने सेवा केली आणि त्याची सेवा करण्याची क्षमता आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. 2 कोरिंथीकरासपत्र याचा 11वा अध्याय आणि 23 पासून पुढची काही वचनं, त्या ठिकाणी त्यांनी कशा प्रकारे सेवा केली आहे की यादी दिलेली आहे. ओके. आणि त्या 2 कोरिंथीकर 4थ्या अध्यायातच, पण आपण 11वा अध्यायाचं 23 पासून वचन वाचणार आहोत. 4थ्या अध्यायात तो म्हटलं की हे क्षणिक छोटेसे दुःख, थोडेसे दुःख मोठा आशीर्वाद देणार आहेत. तो ते छोटेसे दुःख म्हणतोय. आणि मी ती विचार करत होतो, अरे बापरे, हा काय त्यांनी देवाची सेवा करण्यासाठी काय सहन केलं. 2 कोरिंथीकरासपत्राचा 11वा अध्याय आणि 23व्या वचनापासून पुढे वाचूया. ते अब्राहमाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मीही अधिक प्रमाणात आहे. हे मी वेडगळ्यासारखं बोलतो. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे, फटके खाल्ले, श्रम केले, पुढं, व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 39 फटके 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून खाल्ले. प्रियांनो, ते फटके चापकाचे फटके होते प्रभूची सेवा करत असताना. पुढे जाऊया. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा मला माझे गलबते फुटले. माझे गलबते म्हणजे माझे जहाज, मी जहाजामध्ये होतो आणि मी प्रवास करत होतो आणि प्रवासामध्ये माझं ऍक्सिडेंट झाला. दॅट्स अ बिग थिंग. माझं गलबत फुटलं. पण अरे बाबा जाऊ दे, एकदा झालं, आता मी परत नाही जाणार. मी आता पुन्हा हा हार न मानणार. आणि हा व्यक्ती दगडमार झाला नाही, आता मी प्रभूसाठी केलं आणि मला दगडमार झाला, मी आता नाही करणार. पुढं, 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालवली. बापरे. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, लुटारूंमुळे पण संकट आलीत. माझ्या देश बांधवांनी आणलेली संकटे, माझ्या बांधवांनी मला आणलेली संकटे, परराष्ट्रांनी आणलेली संकटे, परराष्ट्रांनी तर आणली पण माझ्या बांधवांनी पण आणलेली आहेत. पुढं, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, नामधारी फक्त नावा करता असलेले लोकांनी आणलेले संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहान भूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडे वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. माझ्या भावना बहिण, मी ह्या व्यक्ती, मी ह्या पावलाचं जीवन पाहत होतो आणि मला असं वाटलं, अरे बापरे, दिस इज द हाऊ कॅन आय थिंक अबाउट इट. ओके. मी प्रभू, आणि हे सगळं त्यांनी प्रभूची स्वार्थ सांगत असताना सेवा कार्यामध्ये हे त्यांनी अनुभवलं. का? वाय अ पर्सन कॅन डू दिस? वन थिंग, मला एक गोष्ट कळली, ही न्यू हिज गॉड. त्याला त्याच्या देवाची ओळख होती.
ही न्यू, त्याला माहित होतं मी कोणा, त्याला हे कल्पना होती मला माहित आहे मला राखण्यासाठी तो समर्थ आहे. जर त्याचा अभ्यास जर तुम्ही केला, मला माहित आहे तो विश्वासू आहे. मला माहित आहे मला त्रासातून जात असताना मला सुरक्षण करणारा तो माझा देव आहे. मला माहित आहे मी त्याला. पण ह्या पाऊलाच्या जीवनामध्ये एक गोष्ट मला अशी जाणवली की त्याला एक रेव्हलेशन झालं, प्रियानो, प्रगटीकरण झालं. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हा पॉल मंडळीचा छळ करणारा होता. त्याला असं वाटत होतं की मी देवाची सेवा करत आहे. जर तुम्ही प्रेषणच्या कृत्यामध्ये गेलात 9वा अध्याय आणि जिथं पाऊलाचं बदल झाला 3ऱ्या वचनापासून 7व्या वचनामध्ये तिथं सांगितलेलं आहे, पाऊल त्या ठिकाणी मुख्य याजकाकडून पत्र घेऊन चालला होता ह्यासाठी की जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात मंडळीच्या लोकांना पकडायचं, मग त्या स्त्रिया असो का पुरुष असो त्यांना पकडायचं आणि त्यांना आणून यरुशलेमामध्ये जेलमध्ये टाकायचं. ही त्याच्याजवळ पत्र होती. पत्र घेऊन निघाला होता आणि तो चालला असताना अचानक त्याच्या पाठाळावर तो बसलेला असताना त्यांनी मोठा प्रकाश पाहिला. पाठाळावरून तो खाली पडला आणि त्या प्रकाशातून एक वाणी आली, पावला पावला तू माझा छळ का करतो. त्याला ते प्रगटीकरण झालं. ही सॉ. आणि दॅट इज वन थिंग. मला असं वाटलं की ही जी एक अशी गोष्ट आहे माझ्या भावना बहिणी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जर स्वइच्छेने पूर्ण जीवे भावे जर आम्हाला प्रभूची सेवा करायची आहे तर कुठंतरी देवाच्या वचनाचं एक रेव्हलेशन, कुठंतरी आमचे डोळे उघडले पाहिजे. तो प्रकाश आम्हाला दिसला पाहिजे. आणि ज्या वेळेला तो प्रकाश आम्हाला दिसतो त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये एक बदल झालेला आम्हाला पाहायला. पावलाचं जीवन नव्हे, मी थोडंसं यशया संदेशाचं जीवन पाहत होतो. तुम्ही जर कधी यशयाचं पुस्तक याचा 20वा अध्याय वाचला तर त्या ठिकाणी यशयाबद्दल एक फार मोठं गोष्ट लिहिलेली. आणि मी त्यावर मनन करत होतो, त्यावेळी विचार करत होतो की यशयाला परमेश्वर म्हटला की तुझ्या पायताचे पायतन काढ, तुझं गोंताट काढ आणि तुला नगरामध्ये नग्न फिरायचं आहे. नग्न फिरायचं आहे. वा. बरं, एक दिवस नव्हे, पायामध्ये अनवाणी, शरीरामध्ये कुठलेही वस्त्र नाही. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 वर्ष प्रभूंनी मला सांगितलेलं आहे. कृपया प्रियांनो एक लक्षात ठेवा, देवबाप जुन्या करारामध्ये वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भविष्यवाद्यांच्या द्वारे वेगवेगळ्या रीतीने बोललेला आहे, पण नव्या करारामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे बोललेला आहे. लक्षात ठेवा. दॅट्स अ ग्रेट थिंग दॅट वी मस्ट अंडरस्टँड. आणि मग मी त्या यशाचा विचार करत होतो, वाई आज तो आपले संपूर्ण वस्त्र काढून रस्त्यावर लोक बघत असताना आणि ही इज वॉकिंग. आणि माझ्यासाठी ते सर्वात मोठं चॅलेंज होतं. मला माहीत नाही, मी त्यावर 1 दिवस नाही, 2, 3 वर्ष प्रियांनो ही वॉज वॉकिंग ऑन द रोड. आणि मला ह्या पाऊलाच्या बाबतीमध्ये आणि यशाच्या बाबतीमध्ये एक दुवा असा सापडला की, आणि तो म्हणजे ह्या दोघांनाही परमेश्वराचं दर्शन झालं. दे सॉ गॉड. यशाच्या 6व्या अध्यायामध्ये तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी ते मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये मी डिटेलमध्ये घेऊन जाणार आहे प्रियांनो. 6व्या अध्यायामध्ये त्याने उज्जिया राजा त्यादिवशी मरण पावला, त्याने प्रभूला उंच स्थानी पाहिलं. ही सॉ गॉड. आणि जेव्हा त्यांनी त्या प्रभूला पाहिलं प्रियांनो, त्याच्या जीवनामध्ये एक फार मोठा बदल झाला. त्याचं जीवन हे बदललं गेलं. मी नंतर दाविदाचं जीवनाबद्दल विचार करत होतो आणि दाविदाचं ही वॉज कमिटेड. इतकं समर्पण त्याचं होतं. त्याच्या जीवनामध्ये त्या देवाची एवढी ओळख होती. शौलाने त्याचा इतका छळ केला. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही प्रियांनो, कितीतरी वर्ष त्याला अरण्यात पळावं लागलं, अरण्यात राहावं लागलं, उपाशी राहावं लागलं. त्याला खायला नव्हतं, पाणी नव्हतं, त्याला धावावं लागलं, त्याला विवरात राहावं लागलं, त्याला गुहेत राहावं लागलं. देवानी तर त्याला राजा म्हणून अभिषेक केला होता. व्हॉट मेड हिम. त्याला अशी कुठली गोष्ट होती की जी गोष्ट
त्याला ते करण्यासाठी स्वइच्छेने नाही, मी हे जे करत आहे मी प्रभूसाठी करत आहे. अरे मी त्या शौलाच्या विरुद्ध काहीच केलं नाही ना, तरी तो माझ्या मागं लागलेला आहे. प्रियानो, आज मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनात जर असं काही असेल, असा काही अनुभव असेल, तर त्याचा दाविदासारखं स्वभाव गुणधर्म घेण्याची गरज आहे. मला त्रास होतो, मला त्या लोकांनी मी त्याच्या विरुद्ध काही न करता मला छळ करतायत. का? एक गोष्ट मला दाविदाच्या बाबतीमध्ये, फक्त दाविदाच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं, दाविदाने देवाच्या वचनातून प्रार्थना केली. देवा, ह्या तुझ्या वचनाच्या, आपण स्तोत्र 119 आणि वचन 18 त्यांनी देवाला मागितलं, देवा ह्या वचनाचं सत्य समजा माझे डोळे उघड. ओके, स्तोत्र 119 वचन 18, स्तोत्र 119 वचन 18. तू माझे नेत्र उघड, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीत पडतील. फार महत्वाची गोष्ट आहे, तू माझे डोळे उघड, म्हणजे नियमशास्त्रातले अद्भुत गोष्टी. जोपर्यंत प्रियांनो हे जे विलिंग हार्ट आहे, जे स्वइच्छा कधी निर्माण होते, ज्या वेळेला माझे डोळे उघडले जातात आणि देवाचं सत्य वचन मला समजतं. जो वेळ मला नवीन प्रगटीकरण होत नाही, जोपर्यंत मला रेव्हलेशन होत नाही, तोपर्यंत हे शास्त्र मला फक्त ऐतिहासिक पुस्तक असतं. यस, हे शास्त्र, इनफॅक्ट येशू ख्रिस्त जेव्हा चालत होता त्याच्या शिष्यांसाठी, जर तुम्ही अम्माऊस गावाच्या त्या शिष्यांना हे शास्त्र माहीत होतं, पण शेवटी येशू ख्रिस्ताला त्यांना सांगावं लागलं आणि इनफॅक्ट येशू ख्रिस्ताला त्यांचे डोळे उघडावे लागले. लुकाचं शुभोत्पन्नाचा 24 अध्याय 44 आणि 45 वचनामध्ये येशू ख्रिस्त काय करत ते पहा प्रियांनो. हे येशू ख्रिस्ताबरोबर चालणारे, येशू ख्रिस्ताला 3.5 वर्ष पाहणारे लोक, शिष्य, येशू ख्रिस्ताचे महान चमत्कार पाहणारे, आता येशू मरण पावलेला आहे, त्याला पुरण्यात आलेलं आहे. बातमी अशी आली की कोणी तरी येऊन सांगितलं, मरियन येऊन सांगितलं की त्याचं शरीर आता नाहीये, कोणीतरी त्याचं शरीर चोरून नेलं. नाही, तो मृत झाला होता, तो मरणातून जिवंत पुनरुत्थित झालेला आहे, तो जिवंत झालेला आहे. माझ्या भावना बहिणींनो, आज एवढंच सांगतो की ते आपण वाचूया ते काय येशू ख्रिस्तांनी काय करावं लागलं त्यांच्यासाठी. लुकाचा शुभवर्तमानाचा 24 अध्याय आणि 44 आणि 45 वचन. मग तो त्यांना म्हणाला, हा, मी तुमच्या बरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्र यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे. तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले. त्यांनी त्यांचे मन उघडले. माझ्या भावानं बहिणींनो, एक फार महत्वाची गोष्ट आहे. माझा विश्वास आहे दाविदाला ते शास्त्र समजलं होतं. माझ्या भावानं बहिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तो म्हटला, हे देवा, तुझ्या नियमशास्त्रातलं सौंदर्य समजणारे माझे डोळे उघड. त्यांनी प्रार्थना केली होती. मला माहित नाही तुम्ही स्तोत्र वाचताना कसं वाचता, तुम्ही ते एक ऐतिहासिक पुस्तक म्हणून वाचता, तुम्ही नियमशास्त्र वाचताना तुम्ही ते एक फक्त एक ज्ञान म्हणून घेता, का तुम्ही त्याच्या माग असलेला तो प्रभू येशू आहे त्या येशूला ओळखता. माझ्या भावना, मी तुम्हाला एक विनंती करतो, नेवर रीड हे पुस्तक जे आहे, हे पुस्तक फक्त एक नियमशास्त्र इतिहासाचं पुस्तक असं नका. अरे याच्या माग असलेला देवाला पहा, याच्यामध्ये असलेल्या देवाची ओळख करून घ्या. ह्या देवाला बायबल वाचताना हे एक ऐतिहासिक पुस्तक नाही आहे. इट्स नॉट अ हिस्ट्री बुक. आहे ऐतिहासिक पुस्तक आहे, हिस्ट्री आहे, पण देयर इज हिज स्टोरी इज देयर. हिज स्टोरी, गॉड स्टोरी, हिज स्टोरी, हिस्ट्री, त्याची गोष्ट आहे. तो कसा सामर्थ्याने लोकांना बाहेर काढतो, तो कसा सामर्थ्याने लोकांना बंधनातून मुक्त करतो, तो कसा दया करणारा आहे, तो कसा क्षमा करणारा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही शास्त्र वाचता, मी तुम्हाला एक विनंती करतो प्रियांनो, तुम्ही असं वाचा
की ते तुम्हाला समजेल. काय समजेल? त्यामध्ये असलेला जो येशू आहे तो माझ्याविषयी नियमशास्त्रात, स्तोत्रामध्ये, इतिहासाच्या पुस्तकामध्ये, संदेष्टे ग्रंथामध्ये माझ्याविषयी लिहिलेलं आहे. आणि आज तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही ते जरी जुना करार वाचला आणि त्यामधला जर तुम्हाला येशू कळाला तर तुम्हाला कळेल आता नव्या करारामध्ये तो येशू तोच आहे. हालेलुया. कारण इब्री लोकासपत्राच्या 13व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये पावलाने लिहून ठेवलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त काल, आज, उद्या सारखाच आहे. तो कधी बदललेला नाही, तो कधी बदलत नाही. देव कधी बदलत नाही. जे काल त्यांनी केलं तांबडा समुद्राला त्यांनी दुभागलं, तो आज ते करण्यासाठी समर्थ आहे. काल जर त्यांनी आरोग्य दिलेलं आहे तर तो आज आरोग्य देण्यासाठी उपलब्ध आहे. जर जुन्या करारामध्ये दिलेलं अभिवचन त्यांनी पूर्ण केलेलं आहे तर नव्या करारामधलं अभिवचन देखील तो पूर्ण करणारा परमेश्वर आहे. Yesterday, today, forever, Jesus is the same. All may change, but Jesus never. Glory to His name. Glory to His name. Glory to His name. All may change, but Jesus never. Glory to His name. सर्व काही बदलेल पण माझा येशू बदलणार नाही. म्हणून जेव्हा तुम्ही शास्त्र वाचता, प्लीज त्या शास्त्रामधून येशू दिसला पाहिजे. यू मस्ट नो जीसस. लक्षात ठेवा प्रियांनो, देवाने त्या प्रभू येशूच्या द्वारे आम्हाला देव प्रगट केलेला आहे. जर तुम्ही इब्री लोकासपत्राचा 1 अध्याय 1 आणि 2 वचन वाचाल तर त्यामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं. आपण ते वाचूया वचन. इब्री लोकासपत्राचा 1 अध्याय आणि 1 आणि 2 वचन. देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. पहा, इथं तो म्हणतो की त्या जुन्या करारामध्ये थोडं इथं थोडं तिथं अंशाने प्रकाराने वेगवेगळ्या रीतीने लोकांसांगती बोलला, आपल्या पूर्वजांसांगती बोलला. पण पुढं तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. जेव्हा तुम्ही नवा करार वाचता, विशेष करून मत्ते, मार्क, लूक, योहान वाचता आहात, त्यावेळेस देव तुम्हा सांगती बोलत आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे देव तुम्हा सांगती बोलत आहे. माझ्या भावनेने बरेचसे ख्रिस्ती विश्वासणारे लोक देखील एक फक्त इतिहास म्हणून, एक नॉलेज म्हणून, एक बुद्धी म्हणून मला यातून समजलं पाहिजे ते म्हणून पाहतात आणि वाचतात. मी तुम्हाला विनंती करतो प्रियांनो, जेव्हा तुम्ही ते वाचता, अरे देव माझ्या सांगती बोलत आहे. इट्स गॉड. देव माझ्या सांगती बोलत आहे. स्मिथ विगल्सवर्थ देवाचे महान सेवक, त्यांना त्याच्या पत्नीने वाचायला शिकवलं. ते एक प्लंबर होते, नळ रिपेअर करणारे. त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये 23 लोकांना मेलेल्यातून जिवंत केलं. पण ज्यावेळेस ते शास्त्र वाचायचे तेव्हा दिस इज गॉड हू स्पीकिंग विथ मी. देव माझ्या सांगती बोलत आहे, परमेश्वर माझ्या सांगती बोलत आहे. जर मला परमेश्वराची वाणी ऐकायची, माझ्या भाऊ बहिणींनो, आमच्या बरेचसे लोक सर्व गोष्टींच्या वाणी ऐकतात. जगातल्या प्रत्येक गोष्टी किती वेळ देतो आम्ही परमेश्वराची वाणी ऐकायला. एकदा स्मिथ विगल्स, मी त्यांची स्टोरी वाचत होतो. स्मिथ विगल्सवर्थ एका तरुणाबरोबर चालले होते आणि ते बोलत होते, बऱ्याच गोष्टी बोलत होते. आणि 1 तास, 1.25 तास, 1.5 तास ड्राईव्ह करत असताना अचानक त्यांनी गाडी थांबवली. आणि मग गाडी थांबवल्यानंतर 1.5 तास झाला. तो त्याला त्या तरुणाला म्हटलं, काय झालं अचानक? थांब. आणि ते, देवा मला क्षमा कर, मी तुझी आठवण केली नाही मागील 1.5 तासामध्ये. सॉरी देवापा. आय सेड वाव. त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्यांना माहित होतं की देव त्यांच्या बरोबर आहे. जगातले लोक, त्यांची प्रिय पत्नी, त्यांचे प्रिय मुलं, सर्व त्यांच्याबरोबर, पण त्याहीपेक्षा जास्त जवळ त्यांच्यामध्ये खुद्द परमेश्वर आहे. तो ही इज देअर ऑलवेज. आणि तो देवाच्या वचनातून बोलायचा. ते कुठेही असू देत, त्यांच्याबरोबर नवा करार असायचा. आणि गॉड रिव्हील हिमसेल्फ इन क्राइस्ट जीसस. देवाने येशूच्या द्वारे आम्हाला स्वतःला प्रगट केलं.
आज मला एक गोष्ट सांगू द्या, जेव्हा तुम्हाला देव समजतो तेव्हा तुम्हाला स्वतःची ओळख होते. आणि हे सत्य मी यशाच्या संदर्भामधून तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो. जोपर्यंत तुम्हाला देव कळत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख होत नाही. यशाच्या 6व्या अध्यायामध्ये तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी एक तुम्हाला पहिल्या वचनापासून काही वचनं वाचायला मिळते. आपण वाचूया काही वचनं. पहिले 3 वचनं आपण वाचून ऐकूया. उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभू उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. हो, त्याच्या भोवताली सराफिम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. आमेन. प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला यशाला एक दृष्टांत झाला. मी अगोदर सांगितलं यशा असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्याला देवाने सांगितलं 3 वर्ष कुठली वस्त्र न घालता नग्न तुला चालायचं, आणि त्याने ते केलं. पण त्या अगोदर त्याच्या जीवनामध्ये देवाची ओळख, देवाला त्यांनी पाहिलं. ही न्यू गॉड. त्याला माहित आहे जे काही देव बोलतो ते 100% खरं आहे. जे देवाने सांगितलं ते मला करायचं. ही न्यू व्हॉइस ऑफ गॉड. त्याला देवाची वाणी माहित होती, त्याला देवाची ओळख होती. त्यांनी असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी, हे पुस्तक त्यांनी उज्जिया राजा ज्या वर्षी मरण पावला. आणि उज्जियाबद्दल जर तुम्ही अभ्यास करायचा, आपल्याला वेळ नाही आहे प्रियांनो, पण उज्जियाबद्दल तुम्ही अभ्यास करावा, चांगला आहे. दुसऱ्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये 26व्या अध्यायामध्ये उज्जियाच्या राजाचं काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, तुम्ही वाचा. पण एक घटना त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. उज्जिया राजा हा फार चांगला राजा होता. जोपर्यंत मला वाटतं जखरिया संदेशला त्याचा मेंटर होता, मार्गदर्शक होता, तोपर्यंत तो देवाच्या मार्गे लागला होता. आणि देवाने जे काही त्याला केलं त्याला यशस्वी केलं. ही वॉज अ सक्सेसफुल मॅन. तो एक यशस्वी व्यक्ती झाला. पण असा वेळ आला त्याच्या मनामध्ये गर्व आला. आणि एक दिवस त्यांनी ठरवलं, 16 वचनापासून तुम्ही गेलात त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की मी जाऊन देवाच्या मंदिरामध्ये मी धूप जाळेन. आणि त्याने डायरेक्ट मंदिरामध्ये एंट्री केली. याचकाने त्याला अडवायचा प्रयत्न आहे, त्यांनी कोणाचं ऐकलं नाही. त्यांनी धूप घेतला आणि धूपामध्ये धूप घेऊन त्या जाळामध्ये धूप टाकून तो ते करणार होता. त्यावेळेस सगळे याजक त्याकडे आले, म्हटले राजा हे तुझं काम नाही आहे, तू ते करू नको. आणि ज्या वेळेला त्यांनी प्रियानो ते केलं, अचानक त्याच्या डोक्यावर कोड आलं आणि त्यांना कळालं की हा तडाखा देवाने दिलेला आहे. त्याला त्यांनी चादर टाकली, त्याला बाजूला नेलं. जीवनभर तो कोडी राहिला. का? कारण त्याला राजा म्हणून तिथलचं राजपद करत होतं, सर्व गोष्टीचं राज त्याला होतं. पण ज्या वेळेला माझं पाचारण सोडून मी दुसऱ्यांच्या पाचारणामध्ये जायचा प्रयत्न करतो, माझं पाचारण न समजता दुसऱ्यांच्या, मला काहीतरी स्वतःला मी सर्व काही करू शकतो, आय कॅन डू ऑल थिंग, मी करू शकतो. आणि तो गर्व प्रियांनो डिस्ट्रॉईज द एव्हरीथिंग ऑफ युअर लाईफ. तो मरायला पाहिजे. उज्जिया राजा मरायला पाहिजे. मला आज तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, पेत्राने फार सुरेख लिहिलेलं आहे. 2 पेत्रामध्ये 1 अध्यायामध्ये आणि 10व्या वचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, 10 आणि 11 वचन असं लिहिलेलं आहे, जर तुम्ही तुमचं बोलवणं आणि पाचारण स्थापित करून घेतलं. विल रीड दॅट वर्ड, व्हेरी गुड वर्ड. ओके, 2 पेत्रचा 1 अध्याय 10 आणि 11 वचन. 2 पेत्रचा 1 अध्याय 10 आणि 11 वचन. म्हणून बंधूंनो, तुम्हाला झालेले पाचारण, तुम्हाला झालेलं बोलवणं, तुम्हाला झालेलं पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे राजा बनण्यासाठी, पण तुम्ही याजक बनण्याच्या मागे चाललात. तुम्हाला बोलवलेलं आहे
प्रभूच्या एका विशिष्ट कामासाठी, पण तुम्ही वेगळं काहीतरी करताय. नाही, मला असं वाटतं मी ते करायला पाहिजे. अरे पण तुझं पाचारण काय आहे? विशेष प्रयत्न करा. पुढं, असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही. आणि प्रियांनो, मी काही लोकांना पाहिलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये नाही, मला पाहिजे ते मी करणार आहे. अरे पण तुला काही गोष्टी बोलवलेलं दे बापाने, तुला त्यामध्ये तुझा वेळ द्यायचा आहे, तुला त्यामध्ये कमिटमेंट द्यायचं आहे, तू ते देवाकडून समजून घे. बऱ्याच लोकांसाठी मी बोलत असताना सेवेमध्ये ह्या गोष्टीच्या चॅलेंजमधून मी जातो. सध्याच्या एक ट्रेंड झालेला आहे सगळ्या ठिकाणी की आम्हाला पाळक बनायचं. आणि म्हणून इतके ऑर्डिनेशन्स होतात. आणि मी म्हणतो, अरे हे पाचारण आहे का? काही पाळक आहेत. पाळक ह्या शब्दाचा अर्थ काय? मेंढपाळ, मेंढर नसलेले मेंढपाळ आहेत. आय एम सिरियस प्रियांनो, मी जे काय बोलतो मी समजून घ्या. ओके, मी तुम्हाला एक विनंती करतो की बायबलमध्ये फक्त पाळकाचीच एक सेवा नाही आहे, ते 5 पदरी सेवा आहे. प्रेषित आहेत, संदेष्टे आहेत, सुवार्तिक आहेत, पाळक आहेत आणि शिक्षक आहेत. ओके, अजून वेगवेगळ्या सेवा आहेत. उत्तेजन देणारे आहेत, दान देणारे आहेत, व्यवस्था पाहणारे आहेत. देयर इज अ डिफरंट. प्रत्येकाचं पाचारण हे दृढ करून घ्या. म्हणजे 11 वचन काय सांगतं, म्हणजे काय होईल? आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल. तुम्हाला अडचण येणार नाही, जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल आणि तुमचं पतन कधीच होणार नाही. मला माहिती आहे, हे माझं पाचारण आहे, दिस इज माय कॉल. आणि मी त्या कॉलमध्ये, त्या पाचारणामध्ये जर मी स्थिर आहे तर माझं पतन कधीच होणार नाही. दॅट्स व्हॉट बायबल सेज. मला माझं पाचारण समजलं पाहिजे. ज्या दिवशी उज्जया राजा मरण पावला, ज्या वर्षी मी देवाला उच्च स्थानी पाहिलं, कसा होता तो? माझ्या प्रियांनो, त्याला रेव्हलेशन झालं. देव हा साधा सुद्धा नव्हे, देव सर्वव्यापी आहे. तो पवित्र देव आहे. त्याच्या सोंग्यांनी मंदिर भरलं होतं. मंदिर किती मोठं होतं? भव्य मंदिर होतं प्रिय, भव्य दिव्य मंदिर होतं. असं मंदिर की ज्या मंदिराची तुलना ह्या जगातल्या कुठल्या मंदिरासंगती करता येणार. यशाने जे मंदिर पाहिलं, त्या मंदिराने त्याच्या देवाच्या सोंग्यानी म्हणजे त्याच्या पोशाखाने ते भरलं होतं. थोडक्यात त्याच्या अभिषेकाने ते भरलेलं होतं. देव एवढा मोठा आणि सामर्थ्याने आहे. आणि मग त्याने अजून एक गोष्ट पाहिलं, ते पाहिलं त्यांनी, तो पवित्र आहे. पवित्र, अति पवित्र, पवित्र, अति पवित्र है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु. यशाया ने देखा प्रभु को ऊंचाई पर, बैठा सिंहासन पर, राजाओं का राजा, उसके महिमा से मंदिर भर गया. दूतों ने कहा पवित्र, पवित्र. तो पवित्र आहे. आणि म्हणून पेत्र म्हणतो, पहिलं पेत्र याचा 1 अध्याय आणि 15 आणि 16 वचनामध्ये, जसा तो पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. डिड यू गॉट दॅट रेव्हलेशन? ते रेव्हलेशन तुम्हाला मिळालेलं आहे का देवाच्या वचनामध्ये की माझा परमेश्वर पवित्र परमेश्वर आहे? हे तो पवित्र देव बाप आहे. तो त्या देवाला तुम्ही समजून घेतले का की तो पवित्र देव बाप आहे? हे रेव्हलेशन होणं अंतःकरणात यशाला ते कळाल, तो पवित्र देव आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला त्याचं पवित्रता कळत नाही तोपर्यंत तुमची अपवित्रता तुम्हाला समजून येत नाही. 4थ्या वचनामध्ये, यशाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये आपण पाहूया काय म्हणतो यशाया. 4थं आणि 5वं वचन.
तेव्हा मी म्हणालो. चौथं वचन, घोषणा करणाऱ्यांच्या या वाणीने उंबरठे हल्ले. 5वं वचन वाचा. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले. आता मी स्वतःला हाय हाय करायला लागलो. आतापर्यंत मी दुसऱ्यांना हाय हाय करत होतो, याची हाय त्याची हाय, दुसऱ्यांना धिक्कार करत होतो. आता मी स्वतःला धिक्कार, आणि रियालिटी हाय हाय, तो एवढा पवित्र, मी त्याच्यासमोर उभं राहू शकत नाही. पुढं, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. त्यांनी कारण सांगितलं, मी अशुद्ध ओठांचा, मी अशुद्ध. ही अंडरस्टूड, माझ्या मुखामधून मी जे बोलतो ते माझं बोलणं अशुद्ध ओठाचं आहे. आणि अजून काय, अशुद्ध ओठाच्या लोकांमध्ये मी राहतो. मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. माझ्या भावना बहिणींनो, हे रिअलायझेशन, हे ओळख फार महत्वाची गोष्ट आहे. ह्या ओठाची ओळख आमच्या आमच्या तुम्ही जे खाता त्यांनी स्वतःला अशुद्ध करत नाही. तुम्ही जे तुमच्या आतून बाहेर येतं, येशू ख्रिस्तानी सांगितलं, जे काही आतून बाहेर येतं ते तुम्हाला अशुद्ध करतं. तुम्ही जे खाता, खाण्यापिण्याने तुमचं शरीर अशुद्ध होत नाही. आम्ही ते खात नाही म्हणून आम्ही शुद्ध आहोत, आम्ही ते खात नाही म्हणून नाही. प्रियांनो, येशूनी सांगितलं, जे काही आतून बाहेर निघतं. आज फार महत्वाची गोष्ट आहे, माझ्या आतून काय बाहेर निघतंय. माझे शब्द लबाडीने भरलेले आहेत असं यशाया म्हणतो. यशाया म्हणतो, माझ्या शब्दांमध्ये अविश्वास आहे, माझ्या शब्दांमध्ये दोष देणं आहे. यशाया म्हणतो, माझ्या शब्दामध्ये भीतीचे शब्द आहेत, माझ्या शब्दांमध्ये कुरकुर आहे, कुजबूज आहे. माझ्या शब्दांमध्ये, आणि मला काही वाटत नाही, मी प्रभूची उपासना करतो. हे हालेलुया, प्रेज द लॉर्ड, स्तुती, धन्यवाद देवा, तुला धन्यवाद. आणि तिथे गेल्यानंतर दुसऱ्यांबद्दल कुजबूज करतो. याकोब म्हणतो, हे कसं शक्य, एका झऱ्यातून कडू पाणी गोड पाणी कसं येऊ शकतं. माझ्या या मुखातून दरवेळेस उत्तेजनाचे शब्द यायला पाहिजे, कृपेचे शब्द यायला पाहिजे, विश्वासाचे शब्द मी बोलायला पाहिजे. माझ्या या मुखातून जीवन देणारी नदी वाहायला पाहिजे. माझ्या भावना बहिणो, हे रिअलायझेशन आज आम्हाला आहे काय. यशाला ते रिअलायझेशन झालं होतं स्वतःबद्दल. मी अशुद्ध आहे कारण माझ्या जिभेमध्ये, माझ्या मुखामध्ये मी अशुद्ध गोष्टी बोलतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, जोपर्यंत हे शब्द, हे जे शब्द आहेत ते शब्द शुद्ध होत नाही प्रियांनो, त्याबद्दल पूर्ण एक संदेश मी देईन कधीतरी निश्चित. कारण ह्या जिभेच्या द्वारे बायबलचं वचन स्पष्ट सांगितलं, जिभेच्या हाती जीवन आणि मृत्यू आहे. जीव, तुम्ही जे बोलता त्याची काळजी घ्या. काही काही लोक म्हणतात, नाही थोडं खोटं बोललं तर काय फरक पडत नाही रे, चालतंय यार. नाही प्रियांनो, माझा देव पवित्र आहे. तुम्ही त्याला, सैतानाला वाव देता. तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, तुम्हाला मला संरक्षण करणारा अद्भुत परमेश्वर आहे. पण तुमच्या ह्या शब्दांमुळं सैतानाला वाव मिळतो तुमच्या जीवनावर जे आशीर्वाद चोरून घेण्यासाठी. सैतानाला एवढा सुद्धा अधिकार नाही. तुम्हाला सांगतो, त्याला त्या डुकरात जाण्यासाठी देवाची परवानगी मागावली. मी जाऊ का त्यांच्यामध्ये, मला त्यांच्यात पाठव. डुकर पण त्याला स्वीकारायला तयार नव्हते. पण कितीतरी लोक आपल्या जिभेने, आपल्या चुकीच्या विचारांनी, शास्त्र माहित नसल्यामुळं त्या सैतानाला एवढं मोठं करून ठेवतात. माझ्या भावना बहिणींनो, आमची जिव्हा सांभाळणं खूप गरजेची आहे. मी काय बोलत आहे. ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, मला आवडेल आपण 5, 6 आणि 7 वचन वाचूया आणि आपण संपूया प्रियांनो. 6 आणि 7 वचन काय म्हणतं पहा. मग एक सराफदूत वेदीवर इंगळ घेऊन चिमट्याने हातात घेऊन मजकडे उडत आला. मला जाणीव झाली याच्यामध्ये. तुम्ही देवाचा स्वभाव पहा. त्यांनी स्वतःला दाखवलं, तुम्हाला तुमचं जीवन दाखवलं, पण देव तुम्हाला तसं सोडून देत नाही. आता तू पापी असता मरून जा, नाही.
देव म्हणतो अरे ठीक आहे, मला माहित आहे तू पापी आहे, तरी सुद्धा मी माझं दर्शन तुला दिलेलं आहे. तू असं समजू नको मला हे माहीत नव्हतं, ज्यावेळेस मी एदेन बागेमध्ये आला त्यावेळेस तू पाप केलं नव्हतं, हे मला माहीत नव्हतं, असं समजू नको. माझ्या भावना बहिणीनं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही ज्यावेळेस हे शास्त्र वाचताना त्यामागचा देव समजून घ्या. ही न्यू एव्हरीथिंग. तुम्हाला असं वाटेल की देवाला काहीच माहीत नव्हतं माझं जीवनामध्ये काय घडलं. नाही, तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुम्ही कदाचित शक्य झालं तर स्तोत्र 139 वाचा. आज सकाळी माझ्या मेडिटेशनमध्ये 139 स्तोत्र होतं. तो म्हणतो माझं उठणं बसणं, माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द तुला माहिती आहे. दावीदाला ती गोष्ट माहीत होती. ही न्यू एव्हरीथिंग. त्याला त्या देवा तुला यू नो एव्हरीथिंग. तुझ्यासमोर मी काही लपवू शकत नाही. मी खोल पाण्यामध्ये जाऊन लपलो तरी ती तिकडं आहे. मी वर आकाशामध्ये घर केलं तिकडं तू आहेस. तुझ्यासमोर मी कुठं लपू? ही नोज एव्हरी. गॉड सीज युअर हार्ट. नाही मी हे देवासमोर नाही प्रियानो. कम बोल्डली बिफोर गॉड. ही नोज एव्हरीथिंग. तो म्हणतो मला माहिती आहे. आय नो. तू ते पाप करत असताना, ती गोष्ट करत असताना मी पाहिलेली आहे. देवापासून आपण प्रियांनो असं ते लिहिलेलं आहे, काळोख आणि प्रकाशामध्ये तुला काही फरक नाही आहे. देवानेच बनवलेलं आहे ते अंधार आणि प्रकाश. ही सीज एव्हरीथिंग. आम्हाला वाटतं अंधारातल्या गोष्टी त्यांना दिसत नाही. गॉड सीज एव्हरीथिंग. देवाला सर्व दिसतं. पण देवाकडं सोल्युशन आहे प्रियांनो. आम्हाला काय दिसतं या दर्शनामध्ये? तो फक्त आपलं पावित्र्य दाखवत नाही, तो तुमचे पाप तुम्हाला दाखवत नाही, पण त्या क्षणी येऊन तो तुम्हाला शुद्ध करणारा देवबाप आहे. पहा 6 7 वचन काय म्हणतं. तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले. पहिलं 6 वचनापासून सुरू करूया. मग एक सराबदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला. तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले, पहा याचा स्पर्श तुझ्या ओठास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे. तुझा दोष दूर झाला. माझा देव माझे दोष दूर करणारा देव आहे. हालेलुया. पूर्व जितकी पश्चिमेपासून दूर आहे तितके देव तुमचे पाप तुम्हापासून दूर करतो. तो जाणतो की तुम्ही केवळ माती आहात. ही नोज. पण त्याच्या समोर जायला आम्ही तयार आहोत का? किती वेळा आम्ही लपून बसतो. हे शास्त्र वाचतो, आम्ही वाचतो एखादा धर्मासारखं. नाही मला वाचायला पाहिजे. नाही वाचलो तर हे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शिस्त असणं खूप चांगलं आहे. इट्स वंडरफुल. पण जेव्हा जेव्हा तुम्ही ते वाचता, फक्त एक अध्याय म्हणून वाचू नका. त्या अध्यायामागे असलेला देव पहा. टेक टाइम. मनन करा, मेडिटेट करा. हे औषध आहे. काल बरोबर मला कोणी सांगितलं की आम्ही जपान मधून अजून कुठलं तरी ते इम्युन पॉवर वाढवण्यासाठी. म्हटलं अरे मी थोडासा दरवेळेस असाच बोलतो, लोकांना सांगते. आणि म्हटलं तुम्ही बायबल वाचता का? कारण माझं इम्युन पॉवर नीतिसूत्रेचं पुस्तक 4 अध्याय 20 ते 22 आहे. माझ्या मुला त्या वचनाकडे लक्ष लाव. ते तुझ्या अंतःकरणात ठेव. ते तुझ्या डोळ्यापुढून जाऊ नको. कारण ज्यांना कोणाला ती लाभतात त्याच्या सबंध देहाला आरोग्य देतात, त्याला जीवन देतात. प्रियांनो, हे वचन जे आहे हे फक्त ऐतिहासिक पुस्तक नाही आहे. हे वचन त्याची गोष्ट आहे आणि तो ह्या वचनामध्ये आहे. तो ह्या वचनातून तुम्हाला सांगते बोलतो. ही गिव्स यू रेव्हलेशन्स ऑफ हिमसेल्फ. आणि मग जेव्हा तुम्ही त्याचं प्रगटीकरण घेता आणि यू स्पेंड टाइम विथ गॉड, तुम्ही सक्सेसफुल बनता, यशस्वी व्यक्ती बनता. आणि तो तुमचा दोष काढून टाकणारा बाप आहे. हे वचन तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध करेल? व्यायाम केला. व्यायामाच्या विरोधात नाहीये. कशाने शुद्ध करेल? तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याने. आणि मी जेव्हा तरुणांना फोन करतो, अरे बायबल वाचलं का? नाही पास्टर, 1 महिना झाला वाचलंच नाही. हो पास्टर, माझ्या भावांनो बहिणींनो, शुद्ध नाही राहू शकणार. तुम्हाला मी चॅलेंज देतो, पाहिजे त्या कागदावर लिहून देतो. यू कॅनॉट कीप युअर लाईफ क्लीन इफ यू आर नॉट विथ गॉड्स वर्ड. पाहिजे त्या कागदावर लिहून देतो. यू आर डिसिव्हिंग युअर सेल्फ. स्वतःला तुम्ही फसवताय.
यू आर जस्ट टेकिंग युअर लाईफ ॲज सच. ओके, चलता है. पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, त्याच नीतिसूत्रामध्ये त्यांनी सांगितलं, जेव्हा मी तुला आरोळी केलं तेव्हा तू माझ्याकडे लक्ष दिलं नाही, म्हणून जेव्हा तू ओरडशील मी तुझ्याकडे लक्ष देणार नाही. देयर विल बी टाइम. आय जस्ट वॉन्ट टू एनकरेज यू. तो पवित्र आहे, तो शुद्ध करणारा आहे. त्याचं शुद्धीकरण त्याच्या मार्गाने, तुमच्या माझ्या मार्गाने नाही. इट्स हिज वे. तो त्याचा दिवदूत पाठवलं, ते आणलं, इंगळण लावलं आणि त्याला शुद्ध केलं. प्रभू येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. देयर इज नो अदर वे. देवाचं वचन आम्हाला शुद्ध जीवन जगायला शिकवतं. आणि पवित्र आत्मा ज्यावेळेस आला, पहिली गोष्ट त्यांनी त्यांच्या जिभेचा ताबा घेतला. दे स्टार्टेड स्पीकिंग टंग्स. ते अन्य भाषेत बोलू लागले, कारण देवाच्या आत्म्याने त्यांच्यावर, त्यांच्या डोक्यावर तो बसला, पण त्यांच्या जिभेचा ताबा गेला. कारण त्यांना माहीत होतं ही जीभ फार महत्त्वाची आहे. ही जीभ त्यांच्या पूर्ण शरीराला नियंत्रण करणारी आहे. त्या जिभेद्वारे ते आशीर्वाद पावतील किंवा शाप त्यांना मिळेल. ही जीभ अत्यंत, त्यांच्या मुखामध्ये जीवन आणि मरण आहे. ते जिभेचे फळ भोगतील. ही जीभ त्यांनी सांभाळायला पाहिजे. काही लोक म्हणतात, पास्टर मग आम्ही आमचे आजार सांगायचे ना. मी आजार तर त्याबद्दल बोलत नाही प्रियांनो. यू शुड स्पीक दिस वे. जर देव त्या आजाराच्या विरोधात आहे, तुम्ही म्हटलं पाहिजे त्या आजाराबरोबर मी युद्ध करत आहे. आय एम फायटिंग दॅट सिकनेस. आय एम फायटिंग दॅट टेम्परेचर. आय एम फायटिंग दॅट व्हॉट एव्हर इट मे बी. आय डोंट नो. काही लोक म्हणतात त्यांच्यासाठी दोस्ती करा. मी म्हणतो दोस्ती नाही, तो शत्रू आहे. यू हॅव टू फाईट अगेन्स्ट दॅट. माझ्या भावना बहिणींनो, एवढंच सांगतो, यशायाला देवाची ओळख झाली. त्याला कळालं शुद्ध करणारा तोच आहे. त्याला कळालं की मी पापी आहे. त्याला कळालं देव परमेश्वर पवित्र आहे. आणि त्याला हे कळालं की त्याच्यासाठी मी माझं जीवन जगतो. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो, हे शल्मोना त्या देवाची ओळख करून घे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रियांनो, शल्मोनाला देवाने 2दा दर्शन दिलं. पण असा वेळ आला असं लिहिलेलं आहे शल्मोनाच्या बाबतीमध्ये, शल्मोन राजाच्या बाबतीमध्ये, जेव्हा तो म्हातारा झाला त्यावेळेला त्याने आपल्या जीवनाला देवाच्या वचना, नुसतं वचन वाचणारा होता. वचन, मी तुम्हाला सांगतो, दॅट बायबलमध्ये अशा गोष्टी आहेत की ज्या कधी लपवून ठेवलेल्या नाहीत. जे काही खरं आहे ते खरं लिहिलेलं आहे. स्पष्ट लोकांच्या चुका लिहिलेल्या आहेत, लोकांनी पाप केले ते लिहिलेले आहेत. पण असं समजू नका दर्शन झालं म्हणून तो नाही. त्याला दर्शन देऊन देवाचं वचन सांगितलेलं, शहाणं बनवलं, ज्ञानी बनवलं. पण त्याच्या जीवनामध्ये त्यांनी काही गोष्टी अशा केल्या ज्या मूर्खपणाच्या होत्या. जेव्हा देवाने सांगितलं होतं त्या स्त्रियांना तुम्ही लग्न करायचं नाही, त्यांच्या सांगते तुम्ही काहीच कुठल्या गोष्टी करायच्या नाही, त्या तुम्हाला पाश होतील. आणि त्या शल्मोनाने प्रियांनो त्याच्या जीवनामध्ये त्या चुका केल्या. वयाच्या म्हातारं झाल्यानंतर त्यांनी असं काही गोष्टी केल्या की ज्या वी कॅनॉट बिलीव्ह इट. आणि मी विचार करत होतो की का असं. एकच गोष्ट होतं प्रियांनो, तो त्याचं अर्ध हृदय देवाकडं होतं, अर्ध हृदय ह्या जगामध्ये होतं. गॉड वॉन्ट्स युअर कम्प्लीट हार्ट. पूर्ण अंतकरणाने तू सेवा करशील, पूर्ण अंतकरणाने तू परमेश्वराची सेवा करशील, स्वइच्छेने देवाची सेवा करशील. जोपर्यंत ते अंतकरण तुम्ही देवाच्या सानिध्यात टाकत नाही तोपर्यंत तुम्ही देवाची सेवा करू शकत नाही. प्रभू करो प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या दाविदाच्या हृदयासारखे असू. तुम्ही आणि मी त्या पाऊलाच्या हृदयासारखे असू. तुम्ही आणि मी त्या यशासारखे असू. तुम्ही आणि मी त्या प्रभू येशू सारखे असू. मला माहीत आहे देवाने जे बोललेलं आहे ते घडणार आहे. देवाचं वचन 100% खरं आहे आणि त्याप्रमाणे माझ्या जीवनात घडव. प्रभू करो येत्या दिवसामध्ये हे वचन तुमच्यासाठी खरे ठरवत आणि प्रियांनो ती वचनं तुमच्या जीवनाला बदलवत. आजपासून जेव्हा तुम्ही शास्त्र वाचाल त्या वचनातला देव समजून घ्या. प्रियांनो, आज आपण ह्या वचनासाठी प्रभूला धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानू, त्याची स्तुती करू, त्याला गौरव देऊ. कारण हे वचन देव आपण तुमच्यापर्यंत आणलेलं आहे आणि वचन तुमच्या जीवनात कार्य करत असताना पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे. जिथं कुठं तुम्ही आहात
कदाचित तुम्ही तुमच्या जिभेने अशा काही गोष्टी केल्या असतील ज्या नकारात्मक बोलला असाल. आज त्या देवासमोर जा, देवाला म्हणा, देवापा माझ्या जिभेला त्या इंगळाची गरज आहे, मला क्षमा कर. तुम्ही अशा काही गोष्टी बोलत असाल की ज्या देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये, तुम्ही देवासमोर जा आणि ते देवाला आपलं मुख द्या. प्रियांनो, जस्ट गिव्ह यू लॉर्ड, मी माझं हृदय तुला देतो. माझ्या मुखातून होकारात्मक विश्वासाचे शब्द येऊ दे. लॉर्ड, प्रभू ते काम करत आहे. प्रियांनो, ह्या क्षणी देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे. ओ पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. मी पाहते प्रियांनो, बहुतांच्या जीवनाला प्रभू स्पर्श करत आहे. हालेलुया. त्या पोटामधली जी गाठ आहे ती गाठ प्रभू येशू ख्रिस्त काढून टाकत आहे येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये ती पचन संस्था प्रभू निरोगी करत आहे. येशूच्या नावामध्ये पचन, जी पचनाचे जे काही आतडे आहेत, मोठे आतडे, लहान आतडे, त्याला प्रभू आरोग्य देत आहे येशूच्या नावामध्ये. त्या कॅन्सरला, त्या विकाराला, त्या गाठीला मी आज्ञा करतो, निघ येशूच्या नावामध्ये. आज प्रभूचं इंगळ तुम्हाला स्पर्श करत आहे. श्वासास त्रास होतो, असं श्वसनासाठी त्रास, प्रभूचं आरोग्य त्या ठिकाणी मोकळं होत आहे. प्रभू निरोगी करत आहे. देवाचं आत्म्याचं कार्य प्रियानो तुमच्या जीवनामध्ये प्रभू घडवत ह्या क्षणी घडवत आहे. ह्या क्षणी प्रभू तुमच्या जीवनात घडवत आहे. एका कुठल्या तरी व्यक्तीला असा प्रश्न पडला की माझ्या जीवनामध्ये मी हे कितीतरी गोष्टी करतो, वचन वाचतो, पण असं काय आहे? आणि मला असं दिसलं की ती जी पिशवी आहे त्या पिशवीला छिद्र आहे, जाळीची पिशवी आहे. तुम्हाला आता त्या ठिकाणी बदल हवा आहे. देवाच्या वचनाची गांभीर्य घेण्याची गरज आहे. वचन कार्यात टाकण्याची गरज आहे. गांभीर्याने ते वचन घेऊया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो तुझ्या वचनासाठी. बाबा, तुझं वचन होय आणि आमेन आहे. ते आकाशामध्ये स्थिर आहे. तू स्वतः म्हटलं ना बापा, स्तोत्र 138 मध्ये, की देवाने आपल्या नावापेक्षा आपल्या वचनाला उंच करून ठेवलेला आहे. ओ माझ्या देवा, तुला धन्यवाद. हे जे वचन आज बहुतांना तू आशीर्वादित करत आहेस म्हणून तुला धन्यवाद. लोकांचे जीवन बदलत आहेत म्हणून तुला धन्यवाद. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, थँक्यू. वचन तुम्ही ऐकलेलं आहे. प्रभू चांगला आहे.